दिल्लीतील कार बॉम्बस्फोटामध्ये मोठ्या घातपाताचा भाग होता असं समोर येत आहे। बॉम्बस्फोटामागील जैश ए मोहम्मद मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आलाय। दिल्ली, नोएडा आणि लखनौमध्ये साखळी स्फोटाची योजना होती। व्हाईट कॉलर मॉड्यूलचे 8 दहशतवादी सध्या अटकेत आहेत, ज्यापैकी 6 जण डॉक्टर आहेत। पुलवामा, फरीदाबाद या छापेमारीमुळे अर्धवट आयडी तयार केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। आत्मघातकी नाही तर अस्वस्थतेतून हल्ला झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला जातोय। या संदर्भातले आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। I-20 कार चालवताना डॉक्टर उमर याच्यामध्ये दिसला। सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा आपण ते बघितलं। फरीदाबाद दहशतवादी कारवायांशी डॉक्टर उमरचा संबंध असल्याचं उघड झालंय। फरीदाबादमध्ये अमोनियम नायट्रेट जप्त केल्यानंतर यंत्रणांनी उमरचा शोध घेतला। पकडला जाण्याच्या शक्यतेने डॉक्टर उमर फरीदाबादहून निघाला। फरीदाबादहून I-20 कार घेऊन डॉक्टर उमर दिल्लीला आला। सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेल्या कारमध्ये उमर असल्याचा संशय यंत्रणांना वाटतोय। पकडल्या जाण्याच्या भीतीमुळे त्यानं स्फोट घडवला असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरामध्ये त्यानं घाईनं स्फोट घडवल्याची शक्यता वर्तवली जाते। स्फोटात अमोनियम नायट्रेट डेटोनेटर वापरल्याचं प्राथमिक तपासातून उघड झाले। फरीदाबादमध्ये सुद्धा 2900 किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं होतं। त्यामुळे फरीदाबाद दहशतवादी कारवायांशी डॉक्टर उमरचा संबंध असण्याची दाट शक्यता आहे। डॉक्टर उमर जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शिवाजी, आता आपण जे मुद्दे बघितले की एकंदरीत फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर हे सगळं अमोनियम नायट्रेट जप्त झालं आणि त्याच्यानंतर आपण पकडले जाऊ या भीतीनं तो घाईघाईत दिल्लीत आला, तिथे घाईत त्यानं हा स्फोट घडवला असं समजतंय। आणखी काय खुलासा या सगळ्या संदर्भात होऊ शकलाय? खरं तर ज्या पद्धतीने फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली, 2900 किलोग्रॅमचं स्फोटकं फरीदाबादमध्ये सापडलं होतं। त्यानंतर हे जे पूर्ण नेटवर्क होतं दहशतवाद्यांचं ते घाबरलेलं होतं आणि अजूनही काही जे दहशतवादी आहेत ते एजन्सीच्या रडारवरती आहेत, चौकशी सुरू आहे आणि त्या अंतर्गत अनेक लोकांना विविध देशातील ठिकाणावरून अटक करण्यात येत आहे। त्यामुळे त्यातीलच एक डॉक्टर उमर होता आणि हा डॉक्टर उमर या सगळ्याच्यामध्ये त्याला माहिती होतं की आता सुरक्षा यंत्रणाचा फास त्याच्यापर्यंत येऊ शकतो। ज्या पद्धतीने फरीदाबादमध्ये मौलाना आणि त्याचा डॉक्टर मुजम्मिल याला अटक करण्यात आली होती, त्याच्याकडनं एवढ्या मोठ्या प्रमाणात 2900 किलोग्रॅमचं जे स्फोटक होतं ते जप्त करण्यात आलं। काल देखील 50 ते 60 किलोग्रॅमचं स्फोटक या भागामध्ये सापडलेलं आहे आणि त्याला माहिती होतं की एजन्सी त्याच्यापर्यंत पोहोचतील, त्यामुळं तो त्या ठिकाणाहून निघाला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी गाडी खरेदी केली गेलेली आहे सलमानकडनं, जी तारिकने खरेदी केली असं सांगितलं जात आहे, ही गाडी फरीदाबादपासून ज्या ठिकाणावरून डॉक्टर मुजम्मिल आणि त्या मौलानाला अटक केलेली आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचलेली होती। साधारण 25 किलोमीटर अंतरापर्यंत ही गाडी होती। त्यामुळे डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर उमर यांची काय गाठीभेटी झालेल्या आहेत का, हे कनेक्शन या निमित्ताने पाहिलं जात आहे। या सगळ्यामध्ये आणखी एक सगळ्यात महत्त्वाचं रिद्धी जर आपण पाहिलं तर ते म्हणजे डॉक्टर कनेक्शन पाहायला मिळतंय। आतापर्यंत 6 डॉक्टर जे आहेत ते यांना अटक करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर समोर या सगळ्याच्या बाबतीमध्ये काम अजूनही फॉरेन्सिक टीमचं सुरू आहे। मात्र हे जे डॉक्टर आहेत आतापर्यंत अटक करण्यात आलेले जो म्हणजे डॉक्टर उमर अल नबी डार, की ज्याने या ठिकाणी गाडी आणली आणि त्याने हा स्फोट केला की तो घडला गेला अशी माहिती मिळते। त्यानंतर डॉक्टर आदिलला अटक करण्यात आली आहे। डॉक्टर मुजम्मिल शकील जो फरीदाबादमधून अटक करण्यात आला आणि डॉक्टर शाहीन ही जैश ए मोहम्मदसाठी काम करत असल्याचं समजतंय। ती पुलवामा या ठिकाणी होती, जम्मू काश्मीर या ठिकाणी होती आणि पुलवामा या ठिकाणी डॉक्टर सज्जाद अहमद माला याला अटक केली आहे, तो डॉक्टर उमरचा मित्र असल्याचं समजतंय। तर एकंदरीत जर पाहिलं डॉक्टर मुजम्मिल, डॉक्टर उमर,
त्याच्यानंतर डॉक्टर शाहीन, हे जे नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत, हे सगळीची नावं जी आहेत ते एकमेकांशी कनेक्ट असल्याचं रिद्धी पाहायला मिळत आहे. आणि हे व्हाईट कॉलर मॉड्यूल आहे दहशतवाद्यांचं, अशी माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते. मात्र या सगळ्यांचा उद्देश काय होता? देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी साखळी बॉम्बस्फोट करायचे होते का? कारण ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात हे स्फोटकं मिळालेले आहे, त्यामुळे देशाला हादरवलं जाऊ शकत होतं. अशा पद्धतीची एवढ्या मोठ्या प्रमाणाची ही स्फोटक आहे. आता याच्यामधून नक्की त्यांना काय करायचं होतं, हा एक मुद्दा आहे. दुसरा डॉक्टर निश्चित शिवाजी, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की आणखी आता एनआय कडून पुढे तपास जाईल, त्यानंतर आणखी काही बाबींचा निश्चित खुलासा होईल. तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. या संदर्भात आणखी एक मोठे तपशील हाती येत आहेत, ते बघूयात. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आता फरीदाबाद कनेक्शन समोर आलंय. फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट सापडलेलं होतं. छाप्याच्या भीतीनं स्फोटकं दुसरीकडे घेऊन जाताना हा स्फोट झाल्याचा संशय वर्तवला जातोय. पुन्हा एकदा प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी आपण बोलूया. शिवाजी, आता जसं तुम्ही म्हणत होतात की आपण पण पकडले जाऊ, ही भीती कुठेतरी डॉक्टर उमरच्या मनात असल्यामुळे तो स्फोटक तिथून घेऊन जात होता दुसरीकडे, आणि त्या दरम्यान हा स्फोट झाल्याचं समजतंय. पण त्यापूर्वी 3 तास हा डॉक्टर उमर तिथंच थांबलेला होता. या सगळ्या संदर्भात काही खुलासा होऊ शकलाय का? अगदीच, कारण या ठिकाणी जी पार्किंग आहे मस्जिद जवळची, सुनेरी मस्जिद जवळची, त्याच ठिकाणी हा थांबल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत. तो गाडीतून 1 सेकंद देखील त्यावेळेस बाहेर आलेला नाही आहे. आणि तो गाडी काढतो, गाडी घेऊन या ठिकाणी येतो आणि अचानक गाडीचा स्फोट होतो. आता अमोनियम नायट्रेटला पेट घेण्यासाठी काहीतरी इंधन लागत असतं, कारण तो डायरेक्टली पेट घेऊ शकत नाही किंवा डिटोनेटरच्या साह्याने ते पेट घेऊ शकतं. त्यामुळं असं देखील म्हटलं जातं की तो घाबरत या ठिकाणी आला आणि त्याच्या आजूबाजूच्या एखाद्या गाडीने पेट घेतला असेल आणि त्यानंतर हा मोठा स्फोट झाला. असे वेगवेगळे तर्क लावले जातात. कारण अमोनियम नायट्रेटचा ज्या पद्धतीने वापर करण्यात आला, अशा पद्धतीने जेव्हा स्फोट होतो तेव्हा जमिनीत मोठा खड्डा पडतो आणि मोठा स्फोट होत असतो. ज्या तुलनेनं स्फोटक वापरली गेलेली आहेत त्या तुलनेमध्ये हा स्फोट झाला नाही. त्यामुळं त्याला ज्या करायचं होतं की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. कारण जर अमोनियम नायट्रेट एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे होतं तर त्याचा स्फोट मोठा होणं अपेक्षित होतं. त्या पद्धतीने झालेलं नाही. त्यामुळे तपास यंत्रणांना असं वाटतं की याच्यामध्ये त्याला हा कदाचित स्फोट करायचा नसेल, मात्र तो घाबरून या ठिकाणून जात असताना त्याच्या आजूबाजूच्या गाडीने देखील पेट घेतला गेला का, त्यामुळे ही गाडी पेटली का, किंवा त्यानेच ते घडून आले. मात्र त्याची जी तीव्रता होती त्याला अपेक्षित होतं की आपण मेले जाऊ, आपल्याला मारलं जाईल किंवा आपण पकडले जाऊ, या भीतीने त्याने हे सगळं केलंय का? कारण जो रस्ता आहे तो रस्त्याला खड्डं पडतं, आजूबाजूचा जो आपण पाहिलेलं असेल की काचाही फुटलेल्या आहेत, मात्र ज्या तीव्रतेचा अपेक्षित होता त्याला त्या तीव्रतेचं ते झालेलं नाहीये. त्यामुळे आता एनआयच्या विविध यंत्रणा ज्या पद्धतीने पुढे तपास करतील, आणखी त्यानंतर आणखी या सगळ्या संदर्भातले खुलासे निश्चित होतील. धन्यवाद शिवाजी सगळ्या तपशिलांसाठी.